नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आज परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर त्या दिवशी मी थोडंसं तुम्हाला दाखवलं होतं, ज्या दिवशी आम्ही एवाला घेऊन आलो होतो। तर म्हटलं डिटेल ब्लॉग नंतर बनवेल का, कोणता आहे, कितीला घेतला, कुठून घेतला आणि त्याची काळजी कशी घ्यायची, तर त्याबद्दल सगळा डिटेल ब्लॉग आज आपण बघूयात। तर आम्ही इथे कल्याणला मिस्टर डॉग कॉडला आलो आणि मग इथे सगळ्या प्रकारचे डॉग, फिमेल, मेल सगळे मिळतात बरं का। तुम्हाला कोणता हवाय तर तो तिथे जाऊन तुम्ही नक्की भेट देऊन बघा। तर आम्ही हा सायबेरियन हस्की फुल कोट फिमेल डॉग घेतलाय। तर बघा किती सुंदर आहे। तर याबद्दल सगळी माहिती ते दादा स्वतः देत आहेत। कशी काळजी घ्यायची, तिला खाणं कसं द्यायचंय, आजारी कधी पडू शकते, काय शकते, किंवा त्याचं डॉक्टर कसं करायचंय, दवाखाना कसा करायचा, तिची काळजी कशी घ्यायची, हे सगळं डिटेल त्या दादांनी आम्हाला दिली। आणि त्याच्यानंतर जरी काही प्रॉब्लेम झाला तरी त्यांना आपण कॉल करून ते सगळी माहिती आपल्याला देतात। तर चला आपण बघूयात दादांच्या तोंडूनच। इकडे बघणं झालं, त्याचा मुवमेंट झालं, ठीक आहे, एकदम शांत, दोन चारी पाय खाली ठेवून झोपून जाईल, बिलकुल मुवमेंट वगैरे करणार नाही। तर अशा वेळेला काय करायचं, लगेच नेक्स्ट कॉल आम्हाला करा। आणि ते जर का अवॉइड करायचं असेल, आजार पण नकोच असेल, तर आपण डॉगला सगळ्यात मेन म्हणजे केज मध्ये ठेवतो, धागा काढून घ्यायचं नाही। तस्मायला त्याच्यापासून काही प्रॉब्लेम नाहीये, त्यालाच उलट आपल्या ह्युमन बिंग्स पासून त्रास आहे इन्फेक्शनचा, ठीक आहे। कारण आता जी इम्युनिटी आहे, त्याची प्रतिकारशक्ती ती खूप वीक असते। जसं आपल्याला कोविडच्या वॅक्सिनच्या पहिले आपली इम्युनिटी वीक होती, मग वॅक्सिन घेतलं, चार्जअप झाली, सेम असतं, सेम तसंच सेम आहे त्याचं पण, ठीक आहे। तर त्याच्यासाठी कंपल्सरी डॉग केज मध्ये राहील, एकटं राहायची सवय आहे, ठीक आहे। 12 ते 16 तास डॉग एकटा आपण ठेवू शकतो कम्प्लिटली। दिवसातून 3 मील राहतील, सकाळ, दुपार, रात्र, ठीक आहे। एक चौथी मील आहे, ती ऑप्शनल आहे, ते समजवलं मी तुम्हाला। आता जे डॉगला लहानपणीपासून फूड चालू आहे ना, ठीक आहे, आता 60 डेजची फिमेल आहे, तर त्याच्यामध्ये कसं असतं, जे फूड ऑलरेडी चालू आहे तेच कंटिन्यू ठेवावं लागतं। जर का फूड चेंज केलं तर पोट ते सपोर्ट करत नाही, कारण परत तेच इम्युनिटी वीक आहे, हे ऍक्टिव्हनेस, इकडे तिकडे बघणं, एवढे हे मुवमेंट वगैरे काहीच दिसणार नाही तुम्हाला, काहीच दिसणार नाही, ठीक आहे। तर त्यासाठी रॉयल कॅनिन तिला फूड चालू आहे, ठीक आहे। स्टार्टर म्हणजे लहान बाळांसाठी बेसिकली डेली 2 टाइम्स राहील, सकाळ आणि डायरेक्ट रात्र। दुपारी काय द्यायचं ते सांगतो, पहिले हे क्लिअर करू आपण। डेली 2 टाइम्स राहील, 1.5 पाम। आता एवढं शिट्झू लॅब्राडॉर वगैरे असतात ना छोटे, त्यांना आपण एकच मूठ देतो, पण ती थोडी साईजने मोठी आहे, त्यामुळे जेवण जास्त लागतं। तर 1.5 मूठ फूड सोक्ड इन वॉटर, बाउल मध्ये 2 तास भिजत ठेवायचं फूड। साबुदाणा कसं भिजत ठेवतो, चणा भिजत ठेवतो, डायरेक्ट आपणही चावू शकत नाही, तसं त्यांनाही जमत नाही, ते खातात आणि मग डायरेक्ट लूज मोशन करतात। यांच्यामध्ये सगळ्यात मेजर आजार तो म्हणजे होणारा म्हणजे गॅस्ट्रो। जसं आपल्या ह्युमन बिंग्स मध्ये कॉन्स्टिपेशन होतं, लूज मोशन, तसं यांच्यामध्ये गॅस्ट्रो होतं। गॅस्ट्रो झाला तर वाचायचे चान्सेस खूप कमी असतात। तर तो कसा होतो, खालची घाण डॉग खातो तेव्हा, सेकंड म्हणजे दगड, झाडू, चप्पल वगैरे जेव्हा चावत बसतो तेव्हा, थर्ड म्हणजे जेव्हा फूड नीट भिजत नाही तेव्हा, किंवा तुम्ही याच्या व्यतिरिक्त दुसरं काही देता तेव्हा। गॅस्ट्रो म्हणजे बेसिकली इनडायजेशन, अपचन, ठीक आहे। तर अशा वेळेला लूज मोशन किंवा वॉमिटिंग डॉगची तुम्हाला दिसली, लगेच पुढचं कॉल आम्हाला करा, आम्ही तुम्हाला मेडिसिन सांगू। कारण पुढच्या 12 तासासाठी पाणी आणि फूड दोन्ही बंद करायचं, कंपल्सरी दोन्ही बंद करायचं। ते जर का बंद केलं नाही तर पोट अजून डिस्टर्ब होत जातं, अजून खराब होत जातं, आणि मग सलाईन वगैरे अशा बऱ्याच गोष्टी ते अवॉइड करायचं असेल तर लगेच आम्हाला नेक्स्ट 2 तासापेक्षा जर जास्त ठेवलं तर काय प्रॉब्लेम नाही, मिनिमम तुम्ही 1 तास ठेवा। मेन मोटिव्ह काय आहे, फूड प्रॉपरली पाण्यात भिजलं पाहिजे, भिजलं की त्याच्यानंतर पाणी पूर्ण फेकून द्यायचं, त्याला पूर्ण फूड जे पूर्ण पाण्यामध्ये भिजलं पाहिजे कम्प्लिटली, ठीक आहे। एकदा भिजलं त्याच्यानंतर पाणी पूर्ण फेकून द्यायचं, ठीक आहे। आपण जसं साबुदाणा, भात वगैरे भिजवताना पाणी फेकून देतो, तसंच सेम पाणी पूर्ण फेकून द्यायचं आणि फूड क्रश करून चमच्याने डायरेक्ट दिलं तरी चालेल, ठीक आहे। आता त्याच्यामध्ये पाणी राहिलं तरी चालतं, पूर्ण नाही, एकदम पूर्ण नाही, एकदम पूर्ण नाही। तर काय जास्त पाणी राहिलं तर मग लूज मोशन करतो, आणि एवढं दाबून वगैरे दिलं तर तुमच्या हाताला वगैरे स्मेल येते, कारण त्याचं स्मेल येतो, ठीक आहे, कारण रिअल चिकन असतं ते, त्यामुळे त्याच्यामध्ये आता 2 पावडर सगळ्यात मेन जातील। ही म्हणजे गटवेल पावडर आहे, गट म्हणजे स्टमक आणि वेल म्हणजे डायजेशन नीट ठेवायला, याच्यामुळे चान्सेस गॅस्ट्रोचे खूप कमी होतात, न होणार म्हणजे नेग्लिजन्स होतं, ठीक आहे। तर हे जे आहे ते पूर्ण म्हणजे कडू असते ती पावडर, त्यामुळे ती एकदम एवढी चिमूटभर द्यायची, ठीक आहे। ही कुठल्या मिलमध्ये द्यायची ते सांगतो। आणि डॉग जो आहे ना आपला थोडासा मोठा होतो, त्यामुळे मस्क्युलॅरिटी पाहिजे, पाय, पंजा वगैरे। आता तर एकदम क्वालिटी प्रीमियमच आहे, तेवढा हेल्दी ठेवलाय डॉगला। अजून हेल्दी ठेवायचं असेल, हेल्दी इन द सेन्स मस्क्युलर, तर हे सेट प्रो म्हणून असतं, एक्सटर्नल प्रोटीन असतं, हे गेनर टाईप,
तर हे डेली 1 टाइम 1 पिंच चिमूटभर डेली 3 मील मधून कुठल्याही एका मील मध्ये टाकून द्यायचं, कुठले, ठीक आहे. हे झालं क्लिअर. आता दुपारच्या वेळेला सकाळची ही मील झाली. हा सगळ्यात मेन, डॉग तुमच्यानुसार ऍडजस्ट झाला पाहिजे, तुम्ही डॉगच्या नुसार नाही. आता तुम्ही जसं आज समजा तुम्ही कल्याणला किंवा XYZ कुठेही गेले, आता तुम्ही म्हणता 8 वाजता त्याचा जेवणाचा टाइम आहे, तो स्किप झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. बिंदास तुम्ही कुठेही फिरा, रात्री 12ला या, 12ला आल्यावर फूड द्या, त्याला काहीच होत नाही, काहीच होत नाही. सेम आपल्यासारखं असतं. आज तुम्ही आले, तिकडे आले, पोचता पोचता 10 होतील, तर 1 तासात तुम्हाला काय वाटलं, काय नाही, सेम तसं त्यांचंच आहे. त्यामुळे त्यांना बिंदास उपाशी ठेवलं 4, 5, 6 तास वगैरे तरी काही होत नाही. तुमचे प्लॅन्स चेंज करू नका डॉगसाठी, ठीक आहे. रफ राहायचं डॉग सोबत एकदम. जसं आता सकाळी समजा कधी तुम्ही समजा आता युजली कितीला उठतात तुम्ही, असं टायमिंग नाही सांगणार, तरी 1, 6, 7 वगैरे तेव्हा फूड भिजत ठेवायचं. 9, 10च्या वेळेला वगैरे त्याला देऊन टाकायचं. समजा कधी तुम्हाला झोप लागली वगैरे तर बिंदास काही हरकत नाहीये, त्याच्यासाठी तुम्ही अलार्म बिलार्म लावायचं ना. लोक असे आहेत नंतर असं टर्नआउट होतं किंवा तो नंतर 6 महिन्यानंतर त्रास देतो. मग त्याला त्या टायमाला मिळालं नाही ना, त्याला समजलं या टायमाला मिळतं, त्या टायमाला मिळालं ना, मग तो त्रास देतो. तेवढा आम्ही तर ठेवतच नाही. आम्ही तर याच्या बाबतीत पण ते कधी केलं नाही का टाइम टू टाइम. पहिल्यापासून म्हणतात बाद झालं का टाइम टू टाइम. नाही असं नाही, सवय नाही लावायची त्याला पण, ठीक आहे. 16 ते 18 तास डॉग झोपेल, जेवढा झोपेल तेवढं हेल्दी बनेल, ठीक आहे. आता सगळ्यात मोठा केज आहे आपला 3 फीटचा, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पुढचे 6 महिने डॉग राहू शकतो. त्याच्यामध्येच युरिन करत, त्याच्यामध्येच पॉटी करत, ठीक आहे. युरिन तर खाली, पॉटी पण खाली पडून जाईल. दिवसातून 3दा करतात ते युजली. युरिनचा काय अंदाज नसतो. आता क्वांटिटी कमी असते, जास्त वेळा करतो, त्यामुळे फक्त खाली तो ट्रे काढून घ्यायचा आणि डायरेक्ट फ्लश करून टाकायचा. बिंदास घरामध्ये एकटं सोडा, फक्त फॅन चालू ठेवून जा, एसीची गरज नाही. तुम्ही जेव्हा एसी लावता स्वतःसाठी तेव्हाच फक्त एसी लावायचा, त्याच्या व्यतिरिक्त गरज नाहीये. त्याच्यासाठी खास कुठलीच गोष्ट करायची नाही, ठीक आहे. नॉनव्हेज वगैरे 3-4 महिन्यानंतर, अजून काही नाही. मिनिमम 2 वॅक्सिन नंतर नॉनव्हेज वगैरे चालू आहे, ठीक आहे. केज क्लिनिंग साठी आता कधी कधी केजमुळे पण गॅस्ट्रो होतो, कारण केजला फूडचे दाणे लागतात, मग फूड पॉइझनिंग, मग तो त्याला स्मेल होतो, तो चाटतो. त्यामुळे ती क्लिनिंग याच्यासाठी एक क्लिन्झर दिलंय ऑसिडिक म्हणून. हे क्लिनिंग इकडे क्लिअर लिहिलंय आणि तुम्ही फूड बीड मध्ये टाकली, तर क्लिनिंग क्लिअर लिहिलंय आपण. तर हे काय करायचं, स्क्रबवर घ्यायचं, आतमधल्या तार क्लीन करायचं. 2 दिवसातून 3 दिवसातून एकदा केलं तरी चालेल. 6 महिन्यापर्यंत पुरतो तुम्हाला. त्याला वॉश कधी करायचं? 15 डेज मधून एकदा, पण ब्लो ड्राय करू नका. टॉवेलने पुसात ऑटोमॅटिक सुकून जाईल, ठीक आहे. आता हेअरफॉल मध्ये रिझल्ट वगैरे येतील. आता त्याच्यानंतर मीलचं तुम्हाला हे सांगितलं दुपारचं, हे डेली 3 PM 2 स्पून 2 चमचे घ्यायचं. घट्ट पेस्ट बनवायची. पेस्ट बनवतो ना सेरेलॅकची पावडर डॉगची, घट्ट पेस्ट बनवायची. दुपारी हे 3चं फूड आहे, थंड पाण्यातच ना, बिंदास बनते पेस्ट पूर्ण त्याची, ठीक आहे. घट्ट पेस्ट बनवायची, 2 चमचे द्यायची, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी जर का तुम्हाला द्यायचे ती ही ग्रेव्ही देऊ शकतात तुम्ही. आता ग्रेव्ही का दिली, समजा कधी तुम्ही तुमचे टायमिंग फ्लक्च्युएट होतात ड्युटीचे, तर त्यामुळे समजा कधी फूड भिजवायला विसरले, इन्स्टंट लेट उठले का काय, तर हे पटकन एक काढायचं आणि डायरेक्ट त्याला देऊन टाकायचं, निघून द्यायचं आपल्या कामाला. हे रेडी टू सर्व टाईप आहे बेसिकली, ठीक आहे. तर हे दिलं तुम्हाला, हे संध्याकाळी रोज एक दिलं तरी चालेल, ऑर एल्स हे इमर्जन्सीसाठी तुमचं इमर्जन्सीसाठी ठेवलं तरी चालेल, ओके. आता क्लिनिंगचं आपण ग्रूमिंग स्टफ बघू थोडं. आता याच्यामध्ये काय वाईप्स दिलेत तुम्हाला, वाईप्स डेली क्लिनिंग. आता डेली क्लिनिंगला तुम्ही वॉश तर करू शकत नाही, स्मेल तर येणार बॉडीमधून. तर हा ड्राय बाथ आहे, बॉडीवर 5 ते 6 वेळा मारायचा, कारण हेअर्स आहे, जास्त वेळा मारायचा. आणि याच्यामध्ये वाईप्सने पूर्ण बॉडी क्लीन करून घ्यायची. डन. सकाळी किंवा 2 दिवसातून एकदा केलं तरी चालेल, ठीक आहे. ही क्रीम आहे कंडिशनिंगची, एकदा क्लीन करून झालं ही हातावर घ्यायची, चोळायची, पूर्ण बॉडीवरून फिरून घ्यायची. 2-3 दिवस वास येणारच ना बॉडीवरून राहणार, आणि 15 डेज मध्ये एकदा वॉश करून घ्यायला बस. आता तुम्हाला काय डाऊट आहे का, तुम्ही विचारा. ती फक्त वॉश केल्यानंतरच क्रीम यूज करायची, रोज केली तरी चालेल, ड्राय बाथ नंतर. हा, रोज केली तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघितलं असेल त्या दादाने डिटेलमध्ये सगळी माहिती दिली, तिचं औषध कसं द्यायचं, ती कशी आजारी पडू शकते किंवा काय, ते सगळं ती माहिती त्यांनी नीट आम्हाला समजावून सांगितली. आम्ही तसं ते घेतलं, त्याच्यावर सगळं लिहून पण दिलेलं होतं तिला कसं काय द्यायचं ते. त्याच्यानंतर मस्त आम्ही फोटोशूट केलं, छान व्हिडिओ वगैरे काढले. तस्मयने पण खूप मस्ती केली, आणि तिथल्या त्या सगळे दादा होते 2-3, त्यांना तर तस्मय इतका आवडला, आणि तो त्यांच्यासोबत इतका मस्ती करत होता, हसत होता. आणि एवाला पण तो असं बघा हाताने धरून असा तिचे पण केस वगैरे ओढायला बघत होता. तर आम्ही त्याला थोडंसं लांबच ठेवतो सध्या, कारण एवा पण खूप छोटी 2च महिन्याची आहे, आणि तस्मय पण लहान आहे, तर त्याला थोडंसं लांबच, तसं त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त फोटो वगैरे काढले, आणि मग आम्ही बाहेर आलो. आणि रात्र झालेली, आम्ही रात्री 9 वाजताच गेलो होतो.
तर आम्हाला तिथून निघायला 10 सव्वा 10 वाजले. त्याच्यानंतर गाडीवरती पण मस्त ठेवून एवा सोबत तस्मयचे वगैरे फोटो काढले, आम्ही पण फोटो काढले, व्हिडिओ वगैरे घेतले आणि मग छान असं आमचं झालं मस्त कार्यक्रम. आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथून निघालो. छानपैकी तस्मयने पण सगळ्यांना बाय बाय केलं आणि त्यांना पण खूप छान वाटलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी यायला. तस्मय कंटाळलेला होता तर तो झोपून गेला. एवा पण मानसच्या मांडीवर बसलेली. मग आल्यानंतर मग तिचं मी औक्षण केलं, तिचं स्वागत केलं आणि मग नंतर तिला आम्ही घरामध्ये घेतली. तर किती क्यूट आहे बघा ना. तर छान असं मी औक्षण केलं आणि आम्ही घरात घेतलं. तर आम्ही आज म्हणजे केक पण आणला होता वेलकम एवा म्हणून असा. तर मस्तपैकी. आणि इथे बघा आमचं काय चाललंय, झोपून वगैरे झालं होतं तर पॅन्टची नाडी तोंडात घालायचं काम चाललंय. तर मग इथे एक मस्त केक वगैरे कट केला आम्ही, एवाचं छान असं वेलकम केलं. तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग तर मला कमेंट करून सांगा. आमची एवा तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला पण घ्यायची असेल तर नक्की तुम्ही पण तिथे जाऊन भेट द्या आणि नक्की तुमच्या घरी पण छोटीशी एवा अशीच घेऊन या. तर अशा छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि हो, आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला पण बघायला मिळतील. आणि तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय.